नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। प्रशासकीय सेवानिवृत्त आले यानंतर गावचे धुरा सातगावचे श्रीराम ग्रामीण विकास मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय नारायणदादा भोसले, भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त सन्माननीय रणजितदादा भोसले आपल्याला देखील विनंती असेल, सन्माननीय सुनीलजी भोसले आपल्याला देखील विनंती असेल, आनंदजी गोळकर आपल्याला विनंती असेल। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्थात हा सोहळा संपन्न होतो। शिवपार्वतीचं आगमन तर झालेलं आहे, पण या आगमनाचा आनंद द्विगुणित करत असताना मी पाहतोय मगासपासून की एक आगळं वेगळं असं स्थान आपल्याला पाहायला मिळतंय। येथील आमचे जे तरुण माणसं आहेत, कोणी राहता कामा नये, कुटुंब ज्या वेळेला एकत्र करून चालू त्याच वेळेला हा सोहळा होईल। मी विजयजी येरुंकर यांना पण विनंती असेल, आपण पुढे यायचंय की या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि हा सोहळा आपण बिजर येथील सुतारवाडीचा शिमगोत्सव पाहतोय, पालखी सोहळा पाहतोय। काय परंपरा या गावची, काय वैशिष्ट्य आहे वाडीचं? निश्चित प्रथमतः सगळ्यांना नमस्कार की बिजगर हा जो परिसर आहे हा सातगावातील परिसर आहे। सातगाव ओळखले जे जातात हे साधारणतः सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी ही गावं आणि यामधील शिरगाव असेल, बिजगर असेल, तिसंगी असेल, कुंभाड असेल, हा सगळा जो परिसर आहे हा धार्मिकतेनं नटलेला परिसर आहे। याच्यामध्ये खोपी असेल, सगळी गावं आमची आहेत आणि या सगळ्या गावांमध्ये परंपरा सगळ्या जपल्या जात आहेत, रूढी जपल्या जातात। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये जेव्हा आम्ही पुढे जातो त्यावेळेला ही जुनी परंपरा पुढे चाललेली आहे। आज आपल्याला माहिती आहे कोकणातला शिमगा हे वैभव आहे कोकणाचं आणि या वैभवातील बिजगर गावातील शिवशंकर आमची शंकर पार्वतीची पालखी ज्यावेळेला इथे येते तेव्हा बिजगरची विशेषतः सुतारवाडीतले आमचे जे ग्रामस्थ आहेत यांच्या उत्साहाचा जो उधाण असतो हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो। कारण शिमगा उत्सव सगळीकडे साजरा होतोय, वेगवेगळे त्याच्यामध्ये नमन खेळे वगैरे पाहायला मिळतात, पण या गावातलं एक वैभव पाहायला मिळतंय। येथील जय हनुमान मंडळ म्हणजे जे हे बिजगर गाव आहे ते सगळे एकत्र येऊन एक सार्वजनिक उत्सव साजरा करत असतात आणि या सार्वजनिक उत्सवाची झलक आपण आता पाहिली आहे। ही परंपरा आहे। गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं असेल, गतवर्षी सुमारे 1.5 कोटी किमतीचा रेडा आणून रेड्याच्या मुखी ज्ञानेश्वरांनी जे वेद बजावले होते तो प्रसंग होता। यावेळेला रुद्र इथे येऊन नाचला, जो कराडमधील प्रसिद्ध घोडा आहे बाणूवया, आणि आपल्याला साक्षात इथे जेजुरी पाहायला मिळाली। असं हे वैभव दरवर्षी काहीतरी वेगळं आणि ही सामाजिक रूढी जपण्याची परंपरा खऱ्या अर्थानं आमच्या समिती सगळे ग्रामस्थ यांनी केलेली आहे। मी तर मुद्दाम स्वतःला भाग्यवान समजेन की माझं गाव जरी तिसंगी असेल तरी बिजगरमधल्या या सोहळ्याला एक कुटुंबातला घटक म्हणून दरवर्षी आम्ही
आवर्जून उपस्थित असतो आणि या शंकर पार्वतीची सेवा करतो। आणि ही सेवा करत असताना या गावचं सुतारवाडीचं एक खेरडकरजी मी आपल्याला उदाहरण देईन की हे जे वैभव आहे आज सबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळी कला आगळी कला म्हणून ह्या सुतारवाडीचं नाव प्रसिद्ध आहे। ते म्हणजे शेतकऱ्याचं पारंपरिक हत्यार असणारं कोयती आणि ही कोयती बनवण्याची वेगळी कला ह्या बिसगर गावानं जोपासल्याची सबंध महाराष्ट्रात आमचे सगळे सोयरे पाहुणे असू द्या, इतर जिल्ह्यातून येणारे मित्र असू द्या, बिसगरची कोयती हवी असं बिसगरची कोयती हे नावारूपाला आणणारी ही सगळी डेरवणकर आणि त्यांचे सहकारी जी मंडळी आहे इथे यांनी मिळवून दिलेली आणि ती परंपरा आज धार्मिकतेत देखील उतरून पुढे नेताना हे गाव दिसतं। या गावचं वैभव आहे हे गाव जसं आपण म्हटलं तर रत्नागिरी, सातारा, शेजारी असणारा रायगड असेल, अगदी आंतरराज्यामध्ये कर्नाटकातून येणारे मजूर देखील इथली कोयती नेतात, एवढी प्रसिद्ध असणारी आणि ती परंपरा यांनी जपली आणि तीच परंपरेचं एक झलक आपल्याला पाहायला मिळेल। गावामध्ये अनेक उत्सव होतात, त्यापैकी हा एक उत्सव आज कोकणचे कलाकार, कोकण म्हटलं की कलाकारांची भूमी, रत्नांची भूमी आणि अशा यातून जन्मलेली ही रत्न आमची नवी पिढी आपले बिरगजाची सुतारवाडीमध्ये पालखी सोहळा संपन्न होत आहे। काय परंपरा आहे, काय वेगळेपण आहे सोहळ्याचा? प्रथमतः या ठिकाणी मी कालखाई मानई शंकर पार्वती पहिला तिच्या चरणी नमस्कार करतो। या आमच्या बिसगरगाव सुतारवाडीचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम साधारण आम्ही आत्ता 6-7 वर्ष हा कार्यक्रम आम्ही जोपासलो आहे। आमचा तरुण मंडळ मित्रमंडळ बिसगर सुतारवाडी प्रत्येक वर्षाला आगळा वेगळा असा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या नियोजनप्रमाणे आम्ही हा करत असतो। या पालखीचा एक म्हणजे एक त्यांची पालखीची आम्हाला एक प्रसन्नता अशी वाटते। ही स्वयंभू देवस्थान आहे हा आणि हा पालखी सोहळा होत असताना एक आनंदाने आमच्या ह्या वाडीतील लोक अतिशय असा हा साजरा करतात। ही नवसाला पावणारी आमची शंकर पार्वतीचा हा देवस्थान आहे। आज आमची शहरामध्ये पुणे असू दे, मुंबई असू दे, गावामध्ये असू दे,
आमच्या या गावामध्ये सुधारवाडीमध्ये कोणताही मोठा असा सोहळा पार पडत नाही, परंतु पालखीचा सोहळा हा आम्ही आनंदात पार पाडतो। या ठिकाणी सप्ताह केला जात नाही, या ठिकाणी जत्रा भरवली जात नाही, पण हा आम्ही आमची ही जत्रा म्हणून हा शिमगा उत्सव साजरा करतो या ठिकाणी येऊन। मग त्या कार्यक्रमामध्ये मुंबईकर, पुणाकर, गावस्थांचे लोक हा असं सगळे मिळून एक मनाने एक निश्चयाने आम्ही हा असा कार्यक्रम करतो। आणि ज्या वेळेला या गावातल्या आपल्या वाड्या किती असतात? 12 वाड्या, आणि 12 वाड्यातून ज्या वेळेला ही पालखी आमची फिरत असते आणि ज्या वेळेला या वाडीमध्ये आगमन होतो त्यावेळेला या पालखीचं प्रसन्नता तुम्ही बघाल। त्या म्हणजे हा जो माहोल ह्या वाडीतील जो तयार होतो तो एक ज्याप्रमाणे पंढरपूर, आळंदी, जसा हा आपण तिथे आपल्याला आळंदीला पंढरपूरला बघायला मिळतो तसाच ह्या सोहळा हा आम्हाला ह्या सुतारवाडीमध्ये बघायला मिळतो। याच्यासारखं आमचं भाग्य नाही। आणि आज या ठिकाणी केरटकर सरांनी शरद भोसले सरांनी अतिशय आम्हाला मार्गदर्शन केलं, या अँकरिंग केलं, त्याबद्दल त्यांनाही आम्ही आभार मानतो या सुतारवाडीतर्फे। आणि मी इथेच थांबतो। ते कोकणचे कलाकार, कोकण म्हटलं की कलाकारांची भूमी, रत्नांची भूमी, आणि अशा यातून जन्मलेली ही रत्न आमची नवी पिढी ज्यावेळेला